यापेक्षा भाजपाला तडीपार करण्याकरता सगळा मतदारसंघ जर ढवळून काढला कोणी असेल तर ते तुमचे माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काढलेला आहे। अरे शिवसेनेबरोबर तुम्ही होतात त्यावेळेला तुमचे 23 खासदार निवडून आले होते। तुम्ही आम्हाला सांगत होतात की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही 18 खासदार निवडून आलात। सभागृहामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं की 2014 पर्यंत एकाच्याही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो कधीही नव्हता। 2014ला ते पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि त्यांचा बॅनरवर फोटो आला। आज आपण कालची निवडणूक जर बघितलीत तर कालच्या निवडणुकीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की भविष्यामध्ये आम्ही तुमच्या नरेंद्र मोदींचा कधी फोटो लावणार नाही, तुम्ही आमच्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावू नका। पण आज आपण जर बघितलं असेल तर शिवसेना प्रमुख ही एक अभूत अशा प्रकारची शक्ती होती। ज्या वेळेला कधी परकीय आक्रमण झालं असेल, कधी धार्मिक आक्रमण झालं असेल, कधी आर्थिक आक्रमण झालं असेल, कधी देशातली आर्थिक कधी उलटापालट काय घडली असेल, त्यावेळेला फक्त एकच बोट उठलं, ते म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं। आणि त्यांनी सांगितलं खबरदार जर माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर, खबरदार जर माझ्या देशातल्या देशबांधवांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर। आणि त्याची दखल अख्ख्या जगाला घ्यावी लागली होती। त्याच पद्धतीनं आजकाल जर आपण बघितलं तर 48च्या 48 उमेदवारांच्या बॅनरवर 48च्या 48 भाजपा असेल, शिवसेना असेल, अजित पवार गट असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सुद्धा असू, त्या 48च्या 48 बॅनरवर जर फोटो कोणाचा होता तर तो माझ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा होता। आम्ही तुमचा फोटो लावला नव्हता, आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नव्हता। अरे स्ट्राइक रेटच्या गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही? तुमचे 23 होते, तुमचे तिघांचे मिळून त्या ठिकाणी फक्त 17 निवडून आले। आमचे इंडिया आघाडीचे मिळून 30 निवडून आले। उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा स्ट्राइक रेट आहे। तुम्ही आमचे 13 खासदार चोरून नेलेत। आमच्याकडे फक्त 5 राहिले, 5चे 9 उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले। 200चा स्ट्राइक रेट आमचा आहे, 200चा स्ट्राइक रेट आमचा आहे। तुम्ही आमच्या स्ट्राइक रेटच्या नादाला लागू नका, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे। आणि म्हणून आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी शिवसेना प्रमुखांचं स्मरण तर करतोच, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतोच। पण आज याच्या दिवशी मला असं वाटतं उद्धव साहेब, 2.5-3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत। आज निश्चितपणे तुम्ही आम्हाला काहीतरी आदेश देणारच आहात। आज निश्चितपणे तुम्ही आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवणार।